आरोप ठेवताय की वहिनींच्या संपूर्ण हस्तक्षेपामुळे ही संपूर्ण शिवसेनेत दुफळी माजली। वहिनींचा मुळात हस्तक्षेप किती होता? तुम्ही थेट वहिनी म्हणून पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता. पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता. मी मगाशी सांगितलं, उद्धव साहेबांच्या मनामध्ये काही गोष्टी विचार असायचे, परंतु मग त्याच्यात बदलात रूपांतर व्हायचं. त्यानंतर मग आम्ही मंडळी काय कोण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर भेट नव्हती होत. वर्षावरून आम्हाला परतच यावं लागायचं. आणि मग कसे आहे, 4 पदाधिकारी कार्यकर्ते ज्या वेळेला बरोबर येतात, जर आमदारांनाच एंट्री नाही तर आम्हाला सामान्य लोकांना कशी काय एंट्री मिळणार? आत्ता ज्या काही एंट्र्या चालू आहेत त्या जर पहिल्या ठेवल्या असतात तर असे प्रकार नसते झाले. ह्या सगळ्या तुमच्या शिवसेना जी स्ट्रॉंग होती, शिवसेना एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्रित होते, आमदारांचं बळ होतं या सगळ्या शिवसेनेला, हे शिवसेना फुटीचं कारण एकमेव मात्र वहिनी आहेत? तशी अनेक कारण आहेत. एकमेव असं नाही म्हणतात, त्याला अनेक कारण आहेत. ज्या वेळेला आम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करतो, जी व्यक्ती, त्या व्यक्तीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, कोण मनापासून काम करतोय, प्रामाणिक काम करतोय, तन मन धन सगळं लावून जे व्यक्ती काम करतायत त्यांना जर तुम्ही बाजूला ठेवत असाल आणि जे काय कानामध्ये काय चुकीचं सांगणारे आहेत त्यांना जवळ करत असाल तर मग हे प्रकार घडतात ना. कारण ज्या वेळेला माणूस अगदी प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम करतो, संघटनेसाठी वाहून गेलाय, त्याला जर तुम्ही फाट्यावर मारत असाल तर मग अशी परिस्थिती निर्माण होते. शिवसेनेचा वर्धापन दिवस लवकरच आहे 19 तारखेला. शिवसेनेने संपूर्ण एक एक कालखंड बघितलाय. पहिलं भुजबळांचं फुटीचं प्रकरण, राणेंचं फुटीचं प्रकरण, त्याच्यानंतर राणे आणि भुजबळ हे देखील पक्षात येणार होते असा देखील तुम्ही एक दावा केलेला होता. होय. ज्या वेळेला आम्ही मातोश्री दाये होती आमची इतर काही गोष्टीची, त्यावेळेला काही नारायण राणे साहेबांचे मित्रमंडळी आणि आमच्या काही चर्चा होत होत्या आणि सगळं तयार झालं होतं की आमच्या सगळ्यांचं पण म्हणणं होतं की नारायण राणे साहेब जर येत असेल त्यांना घ्यावं, की जेणेकरून कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं वेगळं वळ आहे. कारण मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचंड लोकांना मदत केली, त्यांना मानणारा वर्ग आहे, सगळं आहे. आणि बोललो आपण आणखीन स्ट्रॉंग होऊन जाऊया, ह्या अनुषंगाने आमच्या शिवसैनिकांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु काय कुठं माशी शिंकले आम्हाला माहिती नाही. त्यानंतर ज्या वेळेला राजसाहेब जेव्हा उद्धवसाहेब आजारी झाले, स्वतः गाडी चालवत स्वतः घेऊन गेले लिलावतीवरनं अन्न, हे सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हाच वाटलं की हे जुळणं गरजेचं आहे. तेव्हा जरी जुळलं असतं तरी पण चांगलं होतं, पण तेव्हाही जुळून नाही दिलं आणि म्हणून करता ह्या सगळ्या खटाटोपी झाल्या. आणि मग आम्हालाही वाटलं की आता बाळासाहेबांची शिवसेना जर वाचवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही काही पक्ष सोडला नाही, दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही बाळासाहेबांच्या नावाने स्ट्रॉंग करून आम्ही पुढं चाललो आहे. धनुष्यबाण मिळवला, पक्षाचं चिन्ह सगळं मिळालं, नाव मिळालं आणि तेच घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फिरतोय. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदारकी लढलो, आम्ही आमदारकी लढलो. आपण पाहिलं की आमदारकीला किती सीट आल्या, काय आल्या, आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे सगळे एकत्र तिघे घट्ट होते, त्यामुळे एवढ्या सीट येऊ शकलेत. तुम्ही म्हणता